नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार। जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच येणार। तर मित्रांनो, नक्कीच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 2 हप्त्यांचे पैसे आले नव्हते, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 2 महिन्याचे एकत्रित पैसे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघूयात की आता हे 2 महिन्याचे पैसे या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, जानेवारी महिना संपूर्ण आता फेब्रुवारी महिन्याचाही पहिला आठवडा संपला आहे, तरीही महिलांच्या खात्यात अजून जानेवारीचा हप्ता आलेला नाही। लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे, त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान जानेवारीचेच पैसे जमा झालेले नाहीत, त्यानंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट महिला बघत आहेत। आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे। जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार। मित्रांनो, फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। जिल्हा परिषद निवडणुकीआधी जानेवारीचा हप्ता जमा होणार होता, मात्र निवडणुकीसाठी मतदान होऊन गेले तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। याचसोबत अनेक महिलांचा लाभ रखडल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर येणार का पैसे? लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी 1 हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा दोन्ही हप्ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। मित्रांनो, अखेर KYCतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेत KYC करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती भरली होती। चुकीची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने या अडचण निर्माण झाल्या होत्या। दरम्यान आता त्यावर तोडगा काढण्यात आला आहे। महिलांना KYC दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुमच्या जर KYC करताना चुका झालेल्या असतील तर तुम्ही पुन्हा आता एकदा KYC करून घ्या आणि बरोबर योग्य ते माहिती भरा, अन्यथा तुम्हाला पुढेही या लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।